अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका. पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती स्त्रियेशी, आचार स्त्रियांसे पुसशी. सांगेन तुझ विस्तारेशी, भवसागर तारावया. पती असता कवन धर्म, अथवा मेलिया काय कर्म. उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते. कथा स्कंद पुराणात काशीखंडी विस्तृत. स्त्रियांचे धर्म बहुत एक चित्ते ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी, जो का होता काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. प्रतिव्रता शिरोमणी, दुजी नव्हती अनिक कोणी. असता तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा. त्या अगस्तीच्या शिष्यात विंध्य नामे असे विख्यात. पर्वत रूपे असे वर्तत, भोता भूमीवरी देखा. विंध्याचल म्हणजे गिरी, अपूर्व बने त्यावरी. शोभायमान महाशिखरी, बहुरम्य परियेसा. ब्रह्मर्षी नारद मुनी हिंडत गेले तये स्थानी. संतोष पावला पाहुनी, स्तुती केली तये वेळी. नारद म्हणे विंध्यासी, सर्वात श्रेष्ठ तू होसी. सकळ वृक्ष तुझपाशी, मनोरम्य स्थळ तुझे. परी एक असे उणे, मेरू समान नव्हेशी जाणे. स्थळ स्वल्प या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्याचळ कोपोनी. वाढता झाला ते क्षणी, मेरू परी होईन म्हणे. वाढे विंध्याचल देखा, सूर्यमंडळा सम्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका, गेला स्वर्गभुवनाशी. विंध्याद्रीच्या दक्षिण भागाशी, अंधकार अहर्निशी. सूर्यरश्मी न दिसे कैसी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळवणी, विनवू आले इंद्रभुवनी. विंध्याद्रीची करणी, सांगते झाले विस्तारे. इंद्र कोपे तये वेळी, गेला तया ब्रह्माजवळी. सांगितला वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्राशी, आहे कारण आम्हासी. अगस्ती असे पुरी काशी, त्याशी दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीशी, अंधार पडिला परियेशी. या कारणे अगस्तीशी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचल आहे जो का. गुरु येता सम्मुखा, नमिता होई दंडवत. सांगेन अगस्ती शिष्याशी, वाढू नको म्हणेल त्याशी. गमन करिता शिखरेशी, भूमी समान करील. या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे तत्वता. अगस्ती ते नमता, दक्षिणेशी पाठवावे. येणे परी इंद्राशी, सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेशी, निघता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा, सवे बृहस्पती ऐका. सकळ ऋषी मिळवणी देखा, आले काशी भुवनाशी. अगस्तीच्या आश्रमाशी, पातले समस्त इंद्र ऋषी. देवगुरु महाऋषी बृहस्पती सवे असे. देखुनी अगस्ती मुनी, सकळाचे अभिवंदोनी. अर्ध्यपाद्य देवोनी, पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्तीची करीती स्तुती. अनिक सवेची आणि ती लोपामुद्रा प्रतिव्रता. देव गुरु बृहस्पती सांगे प्रतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता बहुती, लोपामुद्रा सरी नव्हती. अरुंधती सावित्री सती, अनुसया पतिव्रती. शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शांत रूपा स्वयंभू पत्नी. मेनिका अतिविख्याती. हिमवंताची प्राणेश्वरी.
सुनीती ध्रुवाची माता, संज्ञा देवी सूर्यकांता, स्वाहा देवी विख्याता, यज्ञ पुरुष प्राणेश्वरी, याहुनी अनिक ख्याता, लोपा मुद्रा पतिव्रता, ऐका समस्त देवगण म्हणता, बृहस्पती सांगतसे. पतिव्रतीचे आचरण सांगे गुरु विस्तारून, पुरुष जेविता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेशी, अनिक सेवा ऐशी करणे, पुरुष देखोनी उभे राहणे, आज्ञेविन बैसून नेणे, अवज्ञा न करणे पतीची, दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपाविन न जाणे, दान धर्म न करावा, पतीची सेवा निरंतरी मनी भाविजे, हाची हरी शयन काळी, सर्व रात्री सेवा करावी भक्तीशी, पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन कीजे नारी, चोळी तानवडे ठेवावी दुरी, तेने शरीर पुरुष शरीर स्पर्शू नये, परशे चोळी पुरुषाशी, हानी होत आयुष्याशी, घेऊ नये नाव त्याशी, पती आयुष्य उणे होय, जागृत न होता पती ऐका, पुढे उठी जे सती देखा करणे, सडा समार्जन निका करणे, निर्मळ मंगलप्रद स्नान करुनी, त्वरित पूजुनी घ्यावे पती तीर्थ, चरणी मस्तक ठेवूनी यथार्थ, शिवा समान भावावे, अस्ताग्रामी ग्रही पुरुष सर्व श्रंगार करणे हर्ष, ग्रामा गेलिया पुरुष श्रंगार आपण करू नये, पती निष्ठुर बोले जरी आपण कोप कदा न करी, क्षमा मागुनी चरण धरी, राग न धरी मनात, पती येता बाहेरुनी, सामोरी जाय ते क्षणी, सकळ कामे ते जुनी, सम्मुख जाय पतिव्रता, काय निरोप म्हणूनी, पुसावे ऐसे वंदोनी, जे वसे पतीच्या मनी, त्याच परी राहटावे, पतिव्रतेचे असे लक्षण सांगेन ऐका देवगण, बहिर्द्वारी जाता जाण, अनेक दोष परियेसा, बहिर्द्वारी जाणे जरी, पाहू नये नरनारी, सवेची परतावे लवकरी, आपुले ग्रही असावे, जरी पाहे बहिर्द्वारी उलुक योनी जन्मेनारी, याच प्रकारे निर्धारी, पातिव्रत्य लोपामुद्रेचे, लोपामुद्रा पतिव्रता, बाहेर न वचे सर्वथा, प्रातकाळ जो का होता, सडा समार्जन करीतसे, देव उपकरणी उजळोनी, गंधाक्षतांदी करुणी, पुष्प वाती पंचवर्णी, रंगमाळा देवासी, अनुष्ठाना हुनी पती येता, सकळ ऐती करी तत्वता, धरोनी पतीच्या चित्ता, पती सवे राहते ती, पुरुषांचे उच्छिष्ट भोजन मनोभावे करणे आपण, नसता पुरुष ग्रामी जाण घ्यावा, अतिथी धेनू प्रसाद, अतिथीस घालावे अन्न, अथवा धेनू ते पूजून भोजन करावे सगुण, पतिव्रता परियेसा, ग्रह निर्मळ निरंतरी करी, निरोपा वेगळा धर्म न करी, व्रत उपवास येणे परी, निरोपा वेगळे न करी जाणा, उत्साह होता नगरात कधी पाहून म्हणत, तीर्थयात्रा विवाहार्थ कधीही न वचे परियेसा, पुरुष संतोषी असता जरी, दूषित नसावी त्याची नारी, पुरुष दूषित असता जरी, आपण संतोषी असू नये, रजस्वाला झाली या नारी, देखा बोलो नये मौन्य निका, नायकावे वेद ऐका, मुख पुरुषा दाखवू नये, ऐशे 4 दिवसावरी आचरावे ती नारी, सुस्नात होता ते अवसरी, पुरुष मुख अवलोकीजे, जरी नसे पुरुष भवनी, त्याचे रूप घ्यावे मनी, सूर्यमंडळ पाहुणी घरात जावे पतिव्रते, पुरुष आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकम लाविजे ख्यात, सिंदूर काजळ कंठसूत्र फणामाथी असावी,
तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी करी कंकणे तोडर चरणी पुरुषा समीप येणे परी न करी इष्टत्व शेजारनिशी रजक स्त्री कुंटिनीशी जैन स्त्री द्रव्यहीनेशी इष्टत्व करिता हानी होय पुरुष निंदक स्त्रियेशी न बोलावे तियेशी बोलता दोष घडे तिशी पतिव्रता लक्षण सासू शिश्वर ननंद वहिनी दीर भावाते ते जुनी राहता वेगळेपणी श्वान जन्म पावती अंग धो नये नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणे पायी विरवळल्या विन जाणे फिरू नये प्रतिव्रती जाते उमऱ्यावरी देखा बैसो नये वडिला सम्मुखा प्रतिव्रता लक्षण ऐका येणे परी असावे पती सवे विवाद करिता पावे महाखेद पती अंतकरणी उद्वेग आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुष नपुसक जरी असे देख असे व्याधिष्ट अविवेक तरी देवा समान मानावा तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी त्याचे बोलणे राहते तरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनी जी आवडी तैशीच ल्यावी लेणी लुगडी पती दुष्यित असता घडी आपण श्रंगार करू नये सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असता कन्या पुत्र जरी तयामुखी सांगावे जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी खून अमुक पाहिजे म्हणून निर्धार करोनी न सांगिजे जितके मिळाले पतीशी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहुणी कांक्षेशी पती निंदा करू नये तीर्थयात्रे जाती लोक म्हणून न गावे कौतुक पुरुषांचे पादोदक तेची तीर्थ मानावे भागीरथी समान देख पती चरण तीर्थ अधिक पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टती व्रत करणे असेल मनी ते पुरुषा करावे पुसवणी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्यवने होय आणिक जाय नरकाप्रती पती घेऊनी सांगती ऐसे बोलती वेदश्रुती बृहस्पती सांगतसे पतीस क्रोधे उत्तर देती श्वान योनी जन्म पावती जंबुक होनी भुंकती ग्रामासनिध येऊन नित्यनेम करणे नारी पुरुष उच्छिष्ट भोजन करी पाद प्रक्षालोनी तीर्थधारी घेऊनी तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावे ती वैकुंठपूर पती सहित स्वर्गभुवना जाओ नवे वनभोजनाशी अथवा शेजारी ग्रहाशी इष्ट सोयरे म्हणून हरशी प्रतिदिनी न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती पती असता अनाचारी चार रीती आपण निंदा करू नये कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करोनिया सासू श्वशूर पुरुषापुढे नेटे बोलू नये गाढे हसू नये त्यांच्या पुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वशूर तेजून आपण वेगळे असू नये कवन वृक्षयोनी जन्मोन अरण्यात हिंडेल पुरुष कोपे मारी जरी मने हो मरो नारी जन्म पावेल योनी व्याघ्री महाघोर अरण्यात परपुरुषाते नैनी पाहे उपजतावर डोळी होय पुरुषा वंचोनी विशेष खाय ग्राम सुकर होय ती तोही जन्म सोडूनी उपजे वागुळाचे योनी आपुली विष्टा आपण बक्षुनी वृक्षावरी लोंबतसे
पती सम्मुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी उपजे मुखी होऊनी सप्तजन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिशी आपण वैर धरी सप्तजन्मावरी दुर्भाग्यता होय अवधरा पुरुषावरी दुसरिया दृष्टी ज्या करीती आवडिया पतिता घरी जन्म पावनिया दुःखे सदा दारिद्र्य भोगिती पुरुष येता बाहेरुनी सम्मुख जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुनी विंझना वारीजे श्रमहार पाद संवाहन भक्तीशी मृदू वाक्य बोलीजे पतीशी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देती माता पिता नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता इह पराची जोडी देता पुरुष नारीचा देह जाण गुरुदेव तीर्थे समजती सर्व जाणावा आपुला पती ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती पतिव्रता त्याची जाणा जीव असता शरीराशी पवित्र होय समजताशी जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता नातळती तैसा पती प्राण आपला पती नसता असुची तिला या कारणे पतीच सकळा प्राण आपला जाणावा पती नसता स्त्रियेशी सर्व अमंगळ परेशी विधवा म्हणजे प्रेता सरशी अपत्य नसता अधिक जाण ग्रामास जाता परेशी विधवा भेटता सम्मुखेशी मरण सांगे सत्य त्याशी पुत्राशी अशुभ नव्हे जाणा माता विधवा असे जरी पुत्राशी मंगळ शकुन करी पुत्रावीन विधवा नारी नमन तिशी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण तिचा हो का शाप मरण तिशी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषासवे जाता सर्व वैभव देवासहिता केवी जाय परियेसा चंद्रासवे चांदणी जैसी मेघासवे वीज कैसी मावळता सवेची जातसे पती सवे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाल्यावरी सहगमना जाता ते नारी एक एक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य पापी पुरुष असेल जाण त्याशी आले ते जरी मरण यमदूत नेती बांधून नरकापती परेसा पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी जैसी सर्पाशी नेत घारी तैसी पती ते स्वर्गा नेई सहगमन केल्यावरी पाहुण्या यमदूत पळती दूरी पतीशी सोडूनी सत्वरी जाती यमदूत आपुले पुरासी पतिव्रता शिरोमणी बैसविली विमानी पावविती स्वर्गभुवनी देवांगना ओवाळीती यमदूत त्वरे पळती काळाची न चाले ख्याती पतिव्रता देखताची चित्ती भय वाटे म्हणताती सूर्य भितो देखून तिहेशी तपतो तेजे मंदेशी अग्नी भिवनी शांतीशी उष्ण तिशी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तिहेशी आपुले स्थान घेईल ऐसी जाय स्वर्ग भुवनासी पतीसहित परियेसा येणे परी स्वर्ग भुवनी जाय नारी संतोषिनी आपुले पतीसे घेऊनी राहे स्वर्गी निरंतर 3 कोटी रोमतिशी स्वधेय देता अग्निशी त्याची फळे असती कैशी एक चित्ते ऐकावे एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेशी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासी कन्या व्हावी ऐशी वंशी 42 कुळे कैची घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता 21 कुळे उद्धारिता धन्य पुरुष वंश ख्याता 42 उद्धारिले ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रतीच्या संगतीशी आणिक सांगेन विस्तारेशी देव गुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा व्याभिचार कर्म करी त्याचे फळ अति घोरी एकचित्ते परियेसा
उभय कुळे 42 जरी असतील स्वर्गास, त्याशी घेऊनी नरकास प्रेमे जाय परियसा. अंगावरी रोम किती तितुकी कोटी वर्ष ख्याती, नरकामध्ये पचे निवृत्ती तिचे फळ ऐसे असे. भूमिदेवी ऐसे म्हणे, पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरी चालता क्षणे पुनीत मी म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती, आपुली किरणे ज्योती, जरी प्रतिव्रतेवरी पडती तरी आपण पावन होऊ. वायू आणि वरुण प्रतिव्रतेची या स्पर्शा कारणे पावन होऊ म्हणून स्पर्शे पुनीत होती ते. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचेनी वंश उद्धारती तैशी स्त्री असावी की. ज्याचे घरी प्रतिव्रता दैवे आगळा, तो तत्वता करावे सुकृत जन्मशता, तरीच लोभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती, लाधे लोका प्रतिव्रता सती, अधिका पुण्यानुसार लाभे जना. ज्याचे घरी नाही सती पुण्य त्याशी काही न घडती, यज्ञादी कर्मे ख्याती, सती असता होती जाण. सती नसे ज्याचे घरी, त्याशी अरण्य नाही दूरी. वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तोची जाणा. ऐशी सती मिळे ज्याशी, समस्त पुण्य होय त्याशी. पुत्र संतान परलोकाशी, साधन होय सतीचेनी. स्त्रियेविन असेल नर, तयाशी न साधे कर्माचार. कर्महीन देव पितर, कर्माह नव्हे कदा. पुण्य जोडे गंगा स्नानी, त्याहुनी प्रतिव्रता दर्शनी. महापापी होय पावन, सप्तजन्म पुनीत प्रतिव्रतेचा आचार सांगे. पतिव्रतेशी योगेश्वर म्हणे, सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती देवगुरु. सिद्ध म्हणे नामधारकाशी, गुरुचरित्र पुण्यराशी. ऐकता पावती सद्गतीशी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र अमृत. पतिव्रता निरूपण विख्यात, ऐकता होय पुनीत. जे जे चिंतिले पाविजे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. पतिव्रताख्यान नाम 31 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु. ओवी संख्या 133. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.